मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे धोकादायक सन पॉइझनिंग म्हणजे काय. बघूया काय. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या प्रभावाने त्वचेवर सनबर्न होते. यामुळे त्वचेची जळजळ होणे, त्वचा लालसर होणे किंवा रॅशेस सारखी लक्षणे दिसतात. पण सन पॉइझनिंग सनबर्नचाच एक गंभीर प्रकार आहे. ते फक्त त्वचेलाच नव्हे तर संपूर्ण शरीरावरच परिणाम करते आणि त्यामुळे इम्युन सिस्टीमही प्रभावी होऊन जाते. यामध्ये संपूर्ण शरीरामध्ये आग होणे, उलटी, डोकंदुखी, ताप, चक्कर येणे, डिहायड्रेशन, स्किन फाटणे किंवा पाण्याचे फोड येणे यासारखी लक्षणे दिसायला मिळतात. कशासाठी धोकादायक? सन पॉइझनिंगमुळे शरीराचे तापमान अनियंत्रित होऊ जात असते. रॅशेस आणि स्किन फाटण्याच्या समस्येमुळे इन्फेक्शन आणि ॲलर्जीचा धोका वाढत जातो. जर योग्य उपचार मिळाले नाही तर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याची नौबत येऊ शकते. सन पॉइझनिंगमध्ये त्वचेला फक्त बाहेरून नाही तर आतूनही नुकसान पोचत असते. त्यामुळे जास्त यातना होऊ शकतात. पाण्याआधी धरण बांधा. सनबर्न किंवा सन पॉइझनिंगची सुरुवात होण्याआधी सर्वात आधी तुम्ही गरम पाण्याने स्नान करण्याऐवजी गार पाणी वापरावे. त्याने त्वचेला कम्फर्ट मिळते. ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेरायुक्त सन मॉइश्चरायझर आणि क्रीम लावत राहावे. याने त्वचेचा दाह कमी होईल. याशिवाय डोकेदुखी, उलट्या आणि तापावरील गोळ्या एकत्र ठेवल्यास सनबर्न आणि सन पॉइझनिंग पासून वाचवण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडणे टाळावे. आणि जर जावेच लागल्यास छत्री, स्कार्फ किंवा सन ग्लासने त्वचा, डोळ्याचे रक्षण करणे. याचबरोबर SPF 30 पेक्षा जास्त असेल असे सनस्क्रीन लोशन वापरावे. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर प्रत्येकी 2 तासांनी लावावे. घराबाहेर पडताना डिहायड्रेट राहण्यासाठी लिंबू पाणी पीत राहावे आणि त्याचबरोबर सबंध दिवसभर पाणी पीत राहावे. डॉक्टरांकडे कधी जावे? जर ताप आला आणि गोळी खाल्ल्यानंतरही तो उतरत नसेल आणि त्याचबरोबर उलट्या किंवा पोटात संबंधी तक्रारी असतील तर डॉक्टरांचा लगेच संपर्क करावा. या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना डोळ्यात दुखल्यामुळे दृष्टी देखील कमी होऊ जाते आणि स्किनच्या रॅशेसमुळेही ॲलोवेरा जेलने कोणताही फरक पडत नसेल तर लगेच डर्मेटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनला कन्सल्ट करावा. अवघे शरीर नियंत्रित करणारा मेंदू. मेंदूतील सारे वेगवेगळे अवयव सतत आपापले काम करत असते. हे त्यांना नेमकेपणाने माहीत असते तरीही ते एकत्र असतात. शिक्षणाशी संबंधित असलेली वेगवेगळी क्षेत्रे आपली कामे कशी करतात हे बघण्यासाठी मेंदूच्या आत डोकावून बघावे लागते. मेंदूच्या विविध केंद्राकडे विविध जबाबदारी सोपवलेली असते. जसं भाषा बोलण्याचं, लिहिण्याचं काम वेगवेगळी केंद्रे करत असतात. मुलांना वाढवताना, त्यांना शिकवताना पालक आणि मुलांना जर या शास्त्रीय बाजूची माहिती असेल तर ते सोपं जातं. त्यामुळे मुलांना कुठली गोष्ट सोपी आणि कुठली अवघड हे कळू शकतं. व्हेरी गुड. मेंदू हा विचार करण्याचा अवयव, बुद्धीचा अवयव असं आपण म्हणतो. मात्र आपलं संपूर्ण जीवनच त्याच्या नियंत्रणात आहे. इथे विविध क्षेत्रे आहेत.
ती आपापलं काम करण्यात सतत गर्क असतात. इथे विविध क्षेत्रे आहेत, ती आपापलं काम करण्यात सतत गर्क असतात. आता तुम्ही एका जागी बसून हा लेख वाचत आहात, तरी तुमचा मेंदू मात्र अक्षरशः धावपळ करतो आहे. डोळ्यांनी वाचायचं, व्हिज्युअल कॉर्टेक्सकडे संदेश जाणार, मग भाषा आकलन केंद्राकडे संदेश जाणार. लेख वाचताना मध्येच आपल्याला विषयाशी संबंधित जुन्या आठवणी आठवतात. म्हणजे पेरिएटल कॉर्टेक्सची मदत वाचताना काही व्यक्ती आठवणार, संवाद आठवणार, प्रसंग आठवणार, म्हणजे चित्र उभं राहणार. ते चित्र उभं करायला तर अनेक क्षेत्रांची मदत लागते. मध्येच आपण पुढचं प्लॅनिंग करणार. अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे नकळत आतमध्ये चालू आहेत. तेही काही दशांश सेकंदाच्या आत. अशा पद्धतीने दर क्षणाला काम आणि कामच करत असतो आपला मेंदूतील कारखाना. एखाद्या कारखान्यात जशा प्रकारे सुनियोजितपणे काम चालते, तसेच आपल्या मेंदूतही काम चालत असते. मात्र त्याची आपल्याला कल्पनाही आणि तमा देखील नसते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.